अपना प्रत्याशी कमल का अपना चुनाव चिन्ह कमल का आपके अपने विकास एक कमल का भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिव संग्राम, भाजपा और रजत क्रांति पार्टी प्रतिसाद असा या विधानसभेमध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं मोदीजींना 400 पार हा जो महामंत्र दिलेला आहे मोदीजींनी या देशाच्या विकासासाठी, ईशान्य मुंबई देखील कमळ देणार त्या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता देखील जनतेनं मूड बनवलेला आहे। यावेळेला ईशान्य मुंबईमध्ये नियोजनांना भव्य आणि अतिभव्य ऐतिहासिक मताधिक्याने निवडून देणार याविषयी जनतेच्या मनात, आमच्या मनात कुठलीही शंका नाही। ऍक्च्युली त्यांचा व्यस्त कार्यक्रम आहे। मी या विधानसभेच्या अध्यक्षांना मीडियाची, सोशल मीडियाची सर्वांची मी माफी मागतो। त्यांच्या अतिव्यस्तते कार्यक्रमामध्ये ते तुम्हाला हवे त्यावेळेला उपलब्ध होतील। तर एवढं मात्र निश्चित सांगतो की या वेळेला 2024ला जसे देशामध्ये नरेंद्र मोदीजी इतिहास घडवणार आहेत, 400 पार करणार आहेत, फिर एक बार मोदी सरकार आम्ही जो कार्यकर्ता जनतेने मूड बनवलेला आहे, मला निश्चितपणे विश्वास आहे की ईशान्य मुंबईमध्ये देखील न होतो ना भविष्यातील आम्ही 25 वर्षापासून या ईशान्य मुंबईची सेवा करतो आहोत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून। पण या वेळेला जो जनतेने मूड बनवलेला आहे, या वेळेला ऐतिहासिक असा मिहीरबाईंचा विजय होणार हे मात्र निश्चित आहे। मध्ये 2 गाडी आहे, त्याच्या बॅनर फाडला गेलाय, काय नेमके काय हे बघा, तो विषय जो आहे तो लहान लहान मुलांनी केला होता। आम्ही त्यावर कंप्लेंट देखील केली नाही की मोदीजी सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन चाललेले आहेत। सर्वांचा विकास आणि देश सेवेमध्ये खऱ्या अर्थाने मोदीजी लागलेले आहेत। त्या छोट्या मोठ्या गोष्टीवर भारतीय जनता पार्टीने कुठले ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आणि खऱ्या अर्थाने प्रचार कार्य या ठिकाणी विधानसभेत जोरदारपणे चालू आहे। शिवाजीनगरमध्ये 2 मोठे आहेत, एक SMS कंपनी आणि डम्पिंग ग्राउंड। बीजेपीचे 2 सांसद होते पण अजून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही। निश्चितपणे डम्पिंग ग्राउंडचा विषय आहे तो सुरू झालेला आहे आणि SMS कंपनीचा विषय आहे हा देखील जवळजवळ कधीच आणि मार्गी लागणार आहे, याविषयी आमच्या मनात शंका नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठीक है।